बिग FM ची मी आरजे प्राजक्ता. नमस्कार. नवरात्रीच्याच निमित्ताने मी घेऊन आलेली एक खास सिरीज ज्याचं नाव आहे कोल्हापूरचा नवरात्री वारसा. इथे जसं मी तुम्हाला म्हणाले की प्रत्येक गोष्टीसाठी काही मान काही घराण्यांकडे दिले गेलेले आहेत, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतेच आहे. पण खरं तर घटस्थापनेच्या दिवसापासून जी नवरात्रीला सुरुवात होते आणि कोल्हापूरची अंबाबाई जी 3.5 शक्तिपीठांपैकी एक समजली जाते, तर या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलण्यासाठी मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर माझ्यासोबत आहे. प्रसन्न, सगळ्यात आधी तुला खूप शुभेच्छा नवरात्रीच्या. तुम्हालाही शुभेच्छा आणि दर्शकांनाही आपल्या शुभेच्छा. थँक्यू. प्रसन्न, 3.5 शक्तिपीठांपैकी एक अंबाबाई समजली जाते, तर याच्या मागची काही कारणं? मुळात शक्तिपीठांच्या ज्या अनेक परंपरा आहेत, तर त्यामध्ये आदिशक्तीच्या म्हणजे सतीच्या शक्तीपीठ शरीरापासून तयार झालेली जी 51 शक्तीपीठ आहेत, त्यामध्ये सतीचे त्रिनेत्र ज्या ठिकाणी पडले ते शक्तीपीठ म्हणजे करवीर. त्यानंतर सतीच्या देहत्यागानंतर हिमालयाने जे तप केलं त्यावेळेला आपली प्रिय स्थानं असं म्हणून देवीने जी 108 पीठ सांगितली, त्यातली जी महाराष्ट्रामध्ये 3.5 आहेत, कोल्हापूर, मातापूर म्हणजे माहूर, तुळजापूर आणि वणी, या 3.5 शक्तीपीठापैकी एक, अशा अनेक, त्याचबरोबर 18, 12 अशा सर्व शक्तीपीठांच्या यादीमध्ये जे नाव अग्रक्रमाने येतं ते म्हणजे आपलं कोल्हापूर. आणि त्याचं कारण असं आहे की हातामध्ये माळुंग, गदा, ढाल, पानपात्र, माथ्यावरती सयोनी, लिंग आणि नाग अशा वर्णनाची जी आदिशक्तीची मूर्ती आहे, म्हणजे जिला आदिशक्ती म्हटलं जातं. नवरात्रामध्ये सगळ्या ठिकठिकाणी दुर्गा सप्तशतीचे पाठ असतात. त्या सप्तशतीमध्ये आदिशक्ती म्हणून जिला म्हटलं जातं, त्या आदिशक्तीचं एकमेव मंदिर, अखंड जगामध्ये एकमेव मंदिर ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे आपलं कोल्हापूर. आणि म्हणूनच या कोल्हापूरचं नाव शक्तीपीठाच्या सगळ्या यादीत. अच्छा प्रसन्न, मग मला सांग की आता घटस्थापना जी अंबाबाईच्या देवळामध्ये होते, तर हा विधी कसा असतो? अश्विन शुक्ल प्रतिपदेला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी सकाळी साधारणपणे 9च्या सुमाराला देवीच्या पूजेला प्रारंभ होतो. खातेदार मुनीश्वर म्हणजे सध्या शेखर मुनीश्वरांकडे तो मान आहे, त्यांच्या उपस्थितीमध्ये देवीचं म्हणजे या नवरात्राचा संकल्प पुण्यवाचन वगैरे पूर्ण होतं. क्षेत्रोपाध्याय अर्थात 2 स्मार्त जोशी आणि 2 वैष्णव जोशी आणि त्याचबरोबर लाटकर अशी ही क्षेत्रोपाध्याय मंडळी त्यांच्याकडनं सगळं पौरोहित्य करून घेतात. देवीची षोडशोपचार पूजा होते आणि जशी आपल्या घरामध्ये घटस्थापना होते त्याप्रमाणे घटस्थापना केली जाते. आणि त्या घटाच्या बरोबर समोरच्या बाजूला म्हणजे घटाच्या जवळ जगदंबेची मूर्ती उत्सव मूर्ती रूपाने ती विराजमान होते. आणि ज्या क्षणी अंबाबाई उत्सव मूर्तीच्या रूपाने घटाजवळ विराजमान व्हायला येते त्या क्षणी चोपदारांची ललकारी होते आणि ती तिथं विराजमान झाली की बाहेर तोफेची सलामी होते आणि एकूण कोल्हापूरला कळतं की अंबाबाई घटाला बसली आणि आपलं नवरात्र सुरू झालं. वा, मला सांग की आपल्याकडे पंचमीला तर महत्व आहेच आणि शिवाय अष्टमीला सुद्धा अंबाबाईच्या मंदिरामध्ये एक यज्ञ होतो, तर त्याबद्दल काय सांगतो? महाअष्टमी अर्थात दुर्गा सप्तशतीच्या म्हणण्यानुसार 3 ज्या महारात्री ओळखल्या जातात, महानिशा म्हणतात त्यांना, त्यातली कालरात्री म्हणजे ज्या रात्री जगदंबेनं महिषासुराचा संहार केला ती रात्र म्हणजे महाअष्टमीची रात्र. आणि त्या अनुषंगानं जगदंबा नगर प्रदक्षिणा करून आल्यानंतर देवळामध्ये हवन सुरू असतं. 9 दिवस ज्या स्तोत्रांचे जप सुरू असतात म्हणजे दुर्गा सप्तशती, लक्ष्मीनारायण हृदय किंवा आणखी जी काही स्तोत्र असतील त्या सगळ्यांचा अर्थात त्या नवरात्री हवनाचा विधी इतका प्रकट केला जात नाही, पण एकूणच या सगळ्यासह बाकीच्या स्तोत्रावली सकट मंत्रांचं हवन जगदंबे पुढं म्हणजे महाकाली पुढे होतं. आता महाकाली म्हणजे करवीरची शक्तीपीठ देवता, करवीने महिषमर्दिनी म्हटलंय, तर तिच्या समोर या अष्टमीच्या हवनाचा विधी रात्री नगर प्रदक्षिणा झाल्यावर सुरू होतो. आणि या दिवसाचं वैशिष्ट्य असं की अंबाबाई शेजेला जात नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी काकड आरती नसते. त्यामुळे दरवाजा जरी बंद असला तरी देवीची काकड आरती नसते. ज्या क्षणी देवीची पूर्णाहुती आतल्या बाजूला होईल, वर्दी दिली जाते, त्यावेळेला तोफेची सलामी होऊन दारं दर्शनासाठी खुली होतं. ओके, आता तू इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्यास, मला सांग की आणखी अशा कुठल्या सेवा आहेत की ज्या परंपरागत चालत आलेल्या आहेत? करवीर निवासिनीची पालखी ज्यावेळेला मंदिर प्रदक्षिणेला बाहेर पडते त्यावेळेला परंपरागत नायकिणीकडून 60 टप्प्यावरती गायन सेवा घेण्याची एक परंपरा आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला देवी सदरेवरती बसते तर विविध प्रथितयश कलाकार, प्रख्यात कलाकार त्या एक 15-20 मिनिटांची सेवा आपल्याला मिळावी गरुड मंडपामध्ये म्हणून प्रयत्न करत असतात. तिथेही देवीची गायन सेवा होत असते. त्याशिवाय ज्या वेळेला देवी पंचमीला भेटीला जाते किंवा दसऱ्याला जाते त्यावेळेला देवीच्या वाहनापुढं, पालखी पुढं पायघड्या घातल्या जातात. कोल्हापुरातली बरीच म्हणजे महालक्ष्मी भक्त मंडळाचे सदस्य या पायघड्या घालत असतात. पालखी सोहळ्याच्या वेळेला सुद्धा देवी पुढे पायघड्या घातल्या जातात. म्हणजे एकूणच प्रत्येक जण आपापल्या परीनं या जगदंबेची सेवा करण्याची संधी या नवरात्रोत्सवात शोधत असतो. जगदंबा कृपेने ती त्याला मिळत असते. आणि असं म्हणूयात की सेवा करणं हे पुण्य पण आहे आणि त्या पुण्याचं फळ पण, कारण जगभरात विख्यात असलेल्या शक्तीपीठामध्ये काही ना काही आपली सेवा करायला संधी मिळणं आणि या संधीसाठी अनेक कलाकार सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा हजेरी लावत असतात.
म्हणजे हा नवरात्रोत्सव फक्त एक धार्मिक उत्सव नाही, तर कला, संस्कृती आणि परंपरा आणि वारसा याचा एक मोठा अविभाज्य घटक असलेला हा नवरात्रोत्सव या कोल्हापूरचा सोहळा आहे. वा. कोल्हापूर या प्रसंगाने सांगितलेल्या सेवा किंवा घराण्यांकडचे मान या सगळ्या गोष्टींच्या बद्दल तुम्हाला कळणार आहे कोल्हापूरचा नवरात्री वारसा या आपल्या स्पेशल सिरीज मध्ये. सो स्टे ट्यून, धून बदल के तो देखो.